साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सुद्धा प्रत्येक वर्षी शिवराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठ्या जल्लोषात आणि उत्साहामध्ये साजरा करण्यात येत असतो। यंदाच्या वर्षी देखील प्रत्येक वर्षीप्रमाणे किंबहुना त्यापेक्षा जास्त मोठ्या जल्लोषात आणि उत्साहामध्ये व सबंध महाराष्ट्रभर या शिवराज्याभिषेक दिनाची चर्चा व्हावी इतक्या मोठ्या प्रमाणात शिवराज्याभिषेक दिन शिवराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून यंदा आपल्या सोलापूरमध्ये साजरा करण्यात येत आहे। यामध्ये प्रामुख्याने शिवराज्याभिषेक दिन साजरा करत असताना एकाच दिवशी सलग विविध उपक्रम त्या दिवशी संपन्न होणार आहेत। त्याच्यामध्ये शिवस्मारक येथील पंचधातू मूर्ती जी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे त्याची पूजा व विधी संपन्न होणार आहे। त्याचबरोबर शिवस्मारक सभागृह येथे पालखीचं पूजन देखील होणार आहे। वारकरी असतील, महिला शिवभक्त असेल यांच्यासोबत पालखी सोहळ्याचा आरंभ त्या ठिकाणी होणार आहे। तिथून तो पालखी सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे तिथपर्यंत पालखी सोहळा देखील संपन्न होणार आहे। आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास दुग्धाभिषेक देखील संपन्न करण्यात येणार आहे। आणि यंदाच्या वर्षीचं सगळ्यात मोठं आणि प्रमुख आकर्षण म्हणजे मध्यंतरी इचलकरंजीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ज्या पद्धतीने विद्युत रोषणाई जी सबंध महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाली होती त्याच धर्तीवर किंबहुना तशाच पद्धतीने व त्यापेक्षा मोठ्या स्वरूपात असू शकते अशा पद्धतीची विद्युत रोषणाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी चौक येथील अश्वारूढ पुतळ्यास यंदाच्या वर्षी या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं करण्यात येणार आहे। आणि या सोहळ्यात ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे ते म्हणजे भारत देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, त्याचबरोबर आपल्या सोलापूर शहरातील सर्व आमदार, महानगरपालिकेतील विविध पक्षाचे गटनेते व नगरसेवक यासोबतच सबंध सोलापूरमध्ये विविध महापुरुषांची जयंती साजरी करणारे सर्व जे प्रतिष्ठान आहेत त्या सर्व प्रतिष्ठानचे प्रमुख संस्थापक आणि अध्यक्ष यासह सामाजिक व विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा संपन्न होणार आहे।